जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोते जन हो, आपणा सर्वांना चैतन्य आत्मन या चॅनलचा नमस्कार। आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला दिवस क्रमांक 161, वार बुधवार व तारीख आहे 10 जून 2026। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। आजच्या ग्रंथ वाचनाच्या कार्यक्रमास सुरुवात करण्यापूर्वी प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे महत्व जाणून घेऊया। या फलश्रुतीचे महत्व समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात वर्णिलेले आहे। या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। इथे समर्थ श्री रामदास स्वामी आपणास सुचवीत आहेत की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे क्रमशः वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य,
हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल. देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारांतील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगतीत चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल. अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करूया. सध्या आपण या ग्रंथातील दशक मंत्रांचा या 5व्या दशकातील उपदेश लक्षण या 4थ्या समासाचे क्रमशः वाचन करीत आहोत. मागील भागात आपण या समासातील पहिल्या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केले होते. आज आपण पुढील 10 ओव्यांचे वाचन करण्यास सुरुवात करूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटची ओळ 10 या अंकानंतर कित्येक मंत्री भूते जाती या शब्दांनी सुरू होते. तर तेथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास सुरुवात करूया. कित्येक मंत्री भूते जाती, कित्येक मंत्री व्यथा नासती, कित्येक मंत्री उतरती, सीते विंचू विखार. ऐसे नाना परीचे मंत्री उपदेशिती कर्णपात्री, जप ध्यान पूजा यंत्री, विधान युक्त सांगती. एक शिव शिव सांगती, एक हरी हरी म्हणविती, एक उपदेशिती विठ्ठल विठ्ठल म्हणून, एक सांगती कृष्ण कृष्ण, एक सांगती विष्णु विष्णु, एक नारायण नारायण म्हणून उपदेशती. एक म्हणती अच्युत अच्युत, एक म्हणती अनंत अनंत, एक सांगती दत्त दत्त म्हणत जावे. एक सांगती राम राम, एक सांगती ओम ओम, एक म्हणती मेघश्याम बहुता नामी स्मरावा. एक सांगती गुरु गुरु, एक म्हणती परमेश्वरू, एक म्हणती विघ्नहरू चिंतित जावा. एक सांगती श्यामराज, एक सांगती गरुड ध्वज, एक सांगती अधोक्षज म्हणत जावे. एक सांगती देव देव, एक म्हणती केशव केशव, एक म्हणती भार्गव भार्गव म्हणत जावे. एक विश्वनाथ म्हणविती, एक मल्हारी सांगती, एक ते जप करविती, तुकाई तुकाई म्हणून. जय जय रघुवीर समर्थ. आता या 10 ओव्यांचा मराठीतील अनुवाद आपण वाचूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 11व्या अंकाने काही मंत्रांनी भूते जातात या शब्दांनी आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास आपण सुरुवात करीत आहोत. काही मंत्रांनी भूते जातात, कित्येकांमुळे रोग दूर होतात व काहींच्या योगाने हिवा म्हणजे थंडी, विंचू, साप वगैरे उतरतात. असे अनेक प्रकारचे मांत्रिक शिष्याच्या कानात आपापले मंत्र सांगतात व त्या मंत्रांचा जप ध्यान
यंत्रपूजा इत्यादी सर्व विधान सांगतात. शिव, हरी, विठ्ठल, कृष्ण, विष्णू, नारायण, अच्युत, अनंत, दत्त म्हणत जावे असे सांगतात. राम, ओम, मेघश्याम असे अनेक नामांनी स्मरावा. गुरु, परमेश्वर, विघ्नहर यांचे चिंतन करावे. श्यामराज, गरुडध्वज, अधोक्षज असे म्हणत जावे. कोणी सांगतात देव, केशव, भार्गव असे म्हणत जावे. विश्वनाथ, मल्हारी, तुकाई यांचा जप कोणी करवित. जय जय रघुवीर समर्थ. हा होता ओवी क्रमांक 11 ते ओवी क्रमांक 20 या ओव्यांचा मराठीतील अर्थ. पुढील वाचन आपण पुढील भागात पाहू. आता आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना कृतज्ञतेने वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोते जन हो, आपण सर्वांनी अगदी मनपूर्वक ग्रंथाच्या या भागाचे श्रवण केले त्याबद्दल आपणा सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. आपणा सर्वांचे अनेक अनेक आभार. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.